धुळे शहराजवळील लगावबारी परिसरात नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बस चालकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तब्बल 49 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले। मात्र या भयंकर आगीत शिवशाही बस पूर्णपणे जळून खाक झाली। एका मोठ्या दुर्घटनेतून प्रवासी सुखरूप बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मिळालेल्या माहितीनुसार ही शिवशाही बस 49 प्रवाशांना घेऊन नंदुरबारहून धुळ्याच्या दिशेने येत होती। बस नगावबारी परिसरात पोहोचली असता अचानक पुढच्या केबिनमध्ये आग भडकली। डोक्याची चाहूल लागता चालकाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबविली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले। अवघ्या काही मिनिटात सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आले। मात्र त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली। सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले। ऐन प्रवासात बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती। या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।